महात्मा ज्योतिबा फुलेंची आज जन्मशताब्दी आहे आणि या अनुषंगानं येणाऱ्या वर्षभरामध्ये काँग्रेस महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचारांना अभिवादन करत असताना पुरोगामी चळवळीचं महत्व, महात्मा ज्योतिबा फुलेंचं योगदान, सत्यशोधक चळवळ ते भारताचं संविधान निर्माण या सर्वच विषयावर हा जागर करणार आहे। महात्मा ज्योतिबा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची शोधून काढलेली समाधी, पहिला लिहिलेला शिवाजी महाराजांचा पोवाडा, बाबासाहेब आंबेडकरांनी फुलेंना गुरुस्थानी मानणं, शाहू महाराजांनी सामाजिक न्यायाची स्वीकारलेली भूमिका, ही सगळी सांगड आहे आणि ही सगळी सांगड ही उलगडून बघण्याची आणि त्या विचारांना पुढे घेऊन जाण्याची आवश्यकता जी आहे ती आवश्यकता काँग्रेस पक्षाने ध्यानात घेतलेली आहे। नवे तर ती आमच्या सदा सर्व काळ ती आमच्यासाठी अनुकरणीय आणि पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे। आमचा जो मनुवाद्यांशी असणारा जो लढा आहे तो लढा देखील याच अनुषंगाने आहे। मुलींची पहिली शाळा ही सावित्रीबाईंनी जी काढली त्यावेळेस त्यांना जो झालेला त्रास आहे, त्यांच्यावर फेकलेली जी दगड आहेत, त्यांच्यावर फेकलेलं जे शेण आहे, हे ज्या प्रवृत्तीतून आलंय, ज्या मनुवादातून आलंय, त्या मनुवादाचा धिक्कार आम्ही करणार आहोत। आणि आज आम्हाला याचं दुःख आहे की महात्मा ज्योतिबा फुलेंचा, शिवशाहू फुले आंबेडकरांचा जो विचार आहे त्या विचाराच्या विरोधात असणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या मुशीतून तयार झालेले जे नेते कार्यकर्ते आहेत तेच आज देशाचे पंतप्रधान आणि तेच आज देशाचे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत। या सर्व बाबीचं दुःख कुठेतरी आमच्या उरात आहे। मात्र ही सुरू असलेली जी लढाई आहे ती आजची लढाई नाही, ही लढाई पूर्वपरंपरा चालत आलेली आहे। या लढाईला आजची सत्ता आम्हाला आडवी पाहत आहे, मात्र आम्ही न अडवता ही पुढे घेऊन जाऊ आणि महाराष्ट्रभर त्याचे वेगवेगळे उपक्रम होतील, एवढंच आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्हाला सांगायचं आहे। निवडणूक आहे, सुरुवातीला तुम्ही लोकशाही करण्यासाठी म्हणून या निवडणुकीमध्ये उमेदवार दिला, ऐन वेळेवर मागे घेतलाय। हे ऐन वेळेवर नाही, आमची हा महायुतीला कुठेही पाठिंबा नाही। आम्ही मुख्यमंत्र्यांचा जो आलेला फोन आहे त्याच्या अनुषंगाने हा निर्णय घेतलेला नाही। एकंदरीत एखादा नेता अपघातात जाणं आणि त्यांच्या पक्षाच्या सर्व नेत्यांनी आम्हाला विड्रॉल करण्याची घातलेली गळ जी आहे ही कुठेतरी एक सहानुभूती म्हणून आम्ही ती स्वीकारलेली आहे आणि आम्ही पाठिंबाही हा दिलेला नाही। आम्ही राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या विरोधात असणारी आमची भूमिका जी आहे ती बदललेली नाही आणि एकंदरीत आम्ही या निवडणुकीत पुढे आल्यानंतर जी महायुतीच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे त्यांनी केलेल्या ज्या आमच्या सातत्याने मनधरणीचा जो प्रयत्न आहे हाच कुठेतरी आम्ही लोकशाहीच्या मार्गाने पुढे जात आहोत, ही भूमिका अधोरेखित करणार आहे। आम्ही सभ्यतेचा भाग म्हणून थांबलेलो आहे आणि आम्ही आमच्या तलवार मॅन केलेला नाही, आम्ही आमचा पाठिंबा दिलेला नाही आणि 29 मध्ये आमचा उमेदवार राहील ही ठणकावून सांगितलेली जी भूमिका आहे ही अत्यंत बोलक्या स्वरूपाची आहे। निर्णय हा महाराष्ट्र पातळीवर घ्यायचा होता। जेव्हा सुनेत्राताई ज्या आहेत या दिल्लीला मल्लिकार्जुन खरगे साहेबांना जेव्हा भेटल्या आणि त्यांनी त्यांच्याजवळ जेव्हा विनंती केली तेव्हा खरगे साहेबांनी देखील हा विषय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अखत्यारीतला आहे, त्यामुळे प्रदेश काँग्रेस कमिटी घेईल तोच निर्णय अंतिम राहील हे जेव्हा सुनेत्राताईंना जेव्हा सांगितलं त्यावेळेस हा संपूर्णतः विषय हा महाराष्ट्राच्या अखत्यारीत आला आणि त्यावेळेस महाराष्ट्रातल्या सर्व नेत्यांशी ही चर्चा केल्यानंतर एक वाक्यता आमची जी झाली ती विचार करायला हरकत नाही, अध्यक्ष म्हणून तुम्ही निर्णय घ्या आणि लढत असाल तर संपूर्ण काँग्रेस आपल्या पाठीशी राहील। ही दिलेली जी गावी आहे हा सर्व घटनाक्रम जो आहे हा बराच बोलका आहे आणि एवढंच नव्हे तर अजितदादांच्या अपघाताचा अनुषंगाने आमची घातपाताची जी संशय आहे तो देखील आम्ही व्यक्त वारंवार केलेला आहे
आणि त्या पार्श्वभूमीवर गुन्हा दाखल व्हावा ही आमची केलेली जी मागणी आहे ती मागणी कर्नाटकाच्या काँग्रेस सरकारने कुठेतरी मान्य केलेली आहे। एवढंच नव्हे तर ही गुन्हा दाखल झाल्यावर तो महाराष्ट्रात ट्रान्सफर झालाय, मात्र मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे काहीच करत नाही। सीआयडी जागची हलायला तयार नाही। 3 महिने होत आले अजून काही झालं नाही। या संतापजनक बाबीचा आम्ही पाठपुरावा करत आहोत। विड्रॉलच्या आधीच केंद्रीय गृहमंत्र्याशी कर्नाटकांच्या गृहमंत्र्याशी माझी थेट वार्ता झाली आणि त्यांना हे सरकार आपण गुन्हा नोंदवूनही तपास करत नाही, त्यामुळे आपणच यामध्ये काहीतरी आता हस्तक्षेप केला पाहिजे ही मी त्यांच्याकडून जी अपेक्षा व्यक्त केली। त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी तातडीने या संदर्भामध्ये सर्व दस्तावेज घेऊन संबंधितांना मला भेटण्याकरता पाठवा असं सांगितलं आणि आम्ही ताबडतोब लगोलग, कारण रोहित पवारांची आणि माझी सकाळी 7:30ला झालेली जी भेट आहे त्या पार्श्वभूमीवर मी त्यांना लावलेला जो फोन होता त्या अनुषंगानं तातडीनं रोहित दादा हे बेंगलोरला गेले। काँग्रेस पक्षाचे आमचे प्रतिनिधी, आमचे वरिष्ठ जे प्रवक्ते आहेत अतुल लोंढे हे त्यांच्यासोबत आम्ही त्या ठिकाणी पाठवले आणि आमचे काँग्रेसचे समन्वयकाच्या भूमिकेमध्ये विजय कुमारजी माजी आमदार, राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे कर्नाटकचे अध्यक्ष, माजी उपमुख्यमंत्री धर्मेंद्र सिंगजीचे चिरंजीव ते या सर्व प्रक्रियेत आहे। गृहमंत्र्यांशी देखील चर्चा त्यांची त्याच दिवशी म्हणजे 9 तारखेलाच झाली आणि गृहमंत्र्यांनी या संदर्भात हा विषय शेवटापर्यंत घेऊन जायला पाहिजे आणि हा तपास आम्ही करूच आणि त्या ज्या आवश्यक त्या सूचना त्या देऊ। कुठे न्यायालयीन प्रक्रियेचा आधार घेता येऊ शकतो का ही देखील चाचपणी आमच्या शिष्टमंडळाने केली आहे, काँग्रेस पक्षाने केली आहे आणि ही बाब अधिक पुढे घेऊन जाण्याच्या अनुषंगानं DK शिवकुमारजी जे उपमुख्यमंत्री आहे त्यांच्याशी देखील आपण बोलून घ्या अशा प्रकारची देखील एक सूचना कुठेतरी शिष्टमंडळाकडून आली। गृहमंत्र्यांनी देखील तशा प्रकारची एक अपेक्षा आणि सूचना व्यक्त केल्यानंतर मी लगोलग DK शिवकुमारजींशी पण बोललो आणि DK शिवकुमार साहेबांना कालच या अजितदादांच्या अपघाताच्या घातपाताच्या अनुषंगानं तपासाच्या अनुषंगानं आम्ही त्यांच्याशी देखील DK शिवकुमारांशी बोललो। मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे काही बोलायला तयार नाही आणि अजितदादांचा संपूर्ण पक्ष हा सत्तेत सहभागी असताना तोही काही बोलत नाही। यावर मी महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे एवढंच या निमित्ताने सांगेल। मुख्यमंत्री नारायण राणेंचा वाढदिवस साजरा झाला आहे, बघितला असेल मुख्यमंत्र्यांनी त्यात एक स्टेटमेंट असेल काँग्रेसमधनं ते का बाहेर पडलं, तुम्ही पण त्रास दिला। हा प्रश्न त्यांची काल 75वा वाढदिवस साजरा केला, नारायण राणे साहेबांना त्यांना विचारला पाहिजे। मात्र मुख्यमंत्री पद वगळता आम्ही त्यांना जवळपास सर्वच काही हे काँग्रेस पक्षाने त्यांना दिलंय। प्रदेश अध्यक्ष आणि मुख्यमंत्री सोडून सर्वच त्यांना देण्याचा आम्ही प्रयत्न केला नव्हे तर दिलेलंच आहे। जेवढं त्यांना शिवसेनेत मिळालं नाही त्यापेक्षा जास्ती काळ सत्ता ही काँग्रेसने नारायण राणेजींना दिली होती। त्यांचा वाढदिवस काल झाला, 75वी साजरी करतात आहे, त्याच्या शुभेच्छा देखील या आपल्या प्रश्नाच्या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही त्यांना देत आहोत। त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी आमच्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत। बारामतीच्या प्रचारामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सांगते की आम्ही दोन्ही पक्ष एकत्र आहोत, तर एक प्रकारे हा काँग्रेसच्या भूमिकेला छेद नाही का? कारण आपण शरद पवारांच्या पक्षाबरोबर आहोत आणि ते तिथे सांगतात की आम्ही एकत्रच आहोत। जरूर या बाबीवर कुठेतरी एक विचार झाला पाहिजे। आम्ही या निवडणुकीमध्ये यशस्वी माघार घेतलेली आहे, मात्र आम्ही पाठिंबा दिलेला नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही भारतीय जनता पक्षाच्या सोबत असल्याचा आम्ही निषेध करतो। कार्यकर्त्यांमध्ये नाराजी सगळं पाहायला मिळते निवडणुकीमध्ये अजिबात नाही, कुठे काही कार्यकर्त्यांचा नाराजीचा हा कुठेही प्रश्न नाही। किंबहुना बारामतीच्या सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय आम्ही घेतलेला आहे। नवे तर काल बारामती मुक्कामी त्या ठिकाणी जाऊन आम्ही सर्व कार्यकर्त्यांशी याबाबत चर्चा देखील केलेली आहे आणि या निर्णयामध्ये आमच्या कार्यकर्त्यांची, बारामतीतील सर्व आमच्या सहकाऱ्यांची आणि पक्षातल्या सर्व आमच्या आदरणीय नेत्यांची यामध्ये सहमती आहे। हा मुळातच निर्णय जो आहे हा सर्व संमतीने झालेला आहे। नाही, त्या ठिकाणी आमचे 2 मित्रपक्ष उभे आहेत। अजून मला अद्यापपर्यंत त्या ठिकाणचं कुठलंही निमंत्रण आलेलं नाही। मात्र वंचित बहुजन आघाडी हाही आमचा एक मित्रपक्ष आहे, त्याचाही त्या ठिकाणी उमेदवार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाही उमेदवार हा त्या ठिकाणी आहे।
त्यामुळे नेमकेपणानं भूमिका काय असली पाहिजे या संदर्भात महाराष्ट्रातल्या सर्व नेत्यांशी मी आज आणि उद्या चर्चा करणार आहे. पुणे शहराच्या अनुषंगाने पुण्याला 2 शहराध्यक्ष असं अशा प्रकारे चर्चा सध्या सुरू आहे पुण्यामध्ये. काय काही संघटनात्मक बाब आहे. संघटन सृजन नावाची एक प्रक्रिया सुरू आहे आणि त्या प्रक्रियेमध्ये जे आमचे केंद्रीय निरीक्षक आणि महाराष्ट्राचे जे आमचे असणारे प्रभारी जे आहेत यांच्याशी चर्चा करून या संदर्भात निर्णय घेण्यात येईल. आपण विधानसभा निवडणुकीनंतर घोषणा केली होती की काँग्रेसला चांगले दिवस आणण्यासाठी आम्ही लोकांमध्ये जाऊन काम करणार. प्रत्यक्षात त्या कार्यक्रमांची अंमलबजावणीचा काही आढावा घेता येईल? हो, त्यानंतर सातत्याने प्रशिक्षणाचा आंदोलनाचे आमचे उपक्रम सुरू आहेत. आपण सांगितल्या त्याच्यानंतर आपण जर आमचे गतकाळातले कार्यक्रम बघितले असतील, आंदोलन बघितले असतील तर निश्चित आपल्याला त्यातला जो बदल आहे तो जाणून येईल. ज्या कार्यकर्त्यांना, ज्या नेत्यांना आम्ही नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदांची तिकीट दिली होती या सर्वांचा प्रशिक्षणाचा कार्यक्रमही सुरू आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या अनुषंगानं 4 पदयात्राही झालेल्या आहेत आणि संघटन सृजनच्या माध्यमातून आता नवीन 7,000 कार्यकर्त्यांची फळी ही काँग्रेस पक्षाची थेट स्वरूपात जोडल्या जाणार आहे. आणि नवीन चेहरे आपण देणार आहोत का? हो, 7,500 काँग्रेसचे नवीन पदाधिकारी संघटन सृजनच्या माध्यमातून पक्ष संघटनेशी जोडल्या जाणार आहोत आणि यातील बहुतांश जे आहेत हे नवे चेहरे राहतील. आता महापालिका निवडणुकांमध्ये बऱ्याच ठिकाणी वोट चोरीचा मुद्दा आलेला होता. काँग्रेसने त्या काळात तो लावून धरला होता. तर निवडणुका संपल्या आणि तो मुद्दा निसटला. SIRच्या माध्यमातून पुन्हा तो मुद्दा आम्ही नव्याने पुढे घेऊन जाणार आहोत. त्यामुळे आम्ही कोणताही मुद्दा हा सोडलेला नाही. धरपकड करणं आमचा स्वभाव नाही. आम्ही या सर्व मुद्द्यांशी बांधलेला आहोत. आज केंद्रीय निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाची हातमिळवणी करून कसा वागतोय हे महाराष्ट्रातही आपण बघतोय, आपण इतर राज्यातही बघतोय आणि बंगालमध्ये तर त्याचा कहर झालेला आहे. निवडणूक आयोग एखाद्या राजकीय पक्षासारखा आता त्यांच्या ट्विटर हँडलवरून टिप्पणी करायला लागलेला आहे. हा निवडणूक आयोगाचा वोट चोरीच्या अनुषंगाने असणारा हा सर्व प्रकार आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. त्यामुळे आम्ही तर हे प्रयत्न करतच आहोत. मात्र भारतीय नागरिक म्हणून आपण सर्वांनी मिळून निवडणूक आयोगाच्या एकंदरीत या भूमिकेच्या विरोधात दंड ठोपटले पाहिजे आणि त्यांनी देखील यामध्ये सहभागी नागरिकांनी झालं पाहिजे. हे आमचं नागरिकांच्या आणि मतदारांच्या प्रती असणारं एक विनम्र अभिवादन आहे, हे एक आव्हान आहे. काही दिवसापूर्वी हो, निश्चित आंबेडकर साहेबांनी जे सांगितलंय त्यामध्ये तथ्य आहे, अर्थ आहे आणि या संदर्भामध्ये आम्ही देखील प्रयत्न करत आहोत. वारकरी संप्रदायामध्ये आता वारकरी काय प्रतिगामी लोक दुसरे असं शरद पवार साहेब म्हणतात. वारकरी हे पुरोगामित्वाचीच एक ओळख आहे आणि मनुवादाच्या विरोधात वारकरी संप्रदायांनी जी केलेली क्रांती आहे ही आपल्यासाठी पथदर्शक आहे. एवढंच नव्हे तर वारकरी संप्रदायाने पहिल्यांदा बहुजन समाजाचे संत ही समाजाने दिली. बहुजन हिताचा विचार जो आहे हा पुढे रेटला. आता त्यांच्या आडून प्रतिगामित्व हा कुठेतरी मांडल्या जात असल्याची अनेक प्रकरणं ही समोर आलेली आहे. त्यामुळे या संदर्भामध्ये एक मोठी चर्चा करण्याची आवश्यकता आहे. मात्र मुळात वारकरी संप्रदायाचा जो विचार आहे आणि भारताच्या संविधानाचा विचार हा एक आहे आणि प्रतिगामित्वाचा आणि स्पृश्य अस्पृश्यतेचा, स्त्री पुरुष असमानतेचा जो विचार आहे तो विचार हा मनुवादाचा विचार आहे, तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार आहे. हे स्पष्ट स्वरूपातलं जे चित्र आहे या चित्राला समाजापुढे घेऊन येण्याची आवश्यकता आहे. मुख्य सचिव मनीषा म्हैसूर यांनी म्हटले काल साहित्य संमेलनामध्ये की महिला अधिकारी हे एका मंत्र्याकडे महाराष्ट्रातला मंत्री. स्त्री पुरुष समानता हा वारकरी संप्रदायाचा, पुरोगामी विचाराचा, शिवशाहू फुले आंबेडकरांचा आणि भारताच्या संविधानाचा विचार आहे. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा, भारतीय जनता पक्षाचा आणि त्यांच्या मित्र पक्षाचा हा कुठेतरी आजही ते अस्पृश्यता मांडतात. आजही ते कुठेतरी स्त्री पुरुष असमानता नाकारतात आणि जातीवाद हा त्यांना मान्य आहे. उच्च निश्चयता आणि काही विशिष्ट समाजाचीच मक्तेदारी ही कायम ठेवावी हा भारतीय जनता पक्षाचा आणि संघाचा विचार आहे. पण मी सांगतो त्यांना भारतीय जनता पक्षाचा तो विचार आहे आणि त्याच्या अनुसारून ते त्यांचे नेते वागतात. थँक्यू.